धाई आबाळ फाटलं, आबाळाविना पावसाला नाही शोभा खास. रानातल्या शेतीमधलंच गेलं या रान करपून, आणि सांगावं कुणाला दुःख शेतकऱ्याचं जाणून. केला या सगळ्यांनी घात, शेतकरीचं हार मानत नाही कधी साथ. आणि केलेल्या पावसाविना नाही शोभा, रानातल्या मातीविना नाही मोत्याविना घासाला साथ. मोत्याच्या पाण्याच्या साथीला नाही कोणाचा आधार खास. आणि शेतीमध्ये उन्हाचा पडला प्रकाश, वावर गेलं या वाळून. आणि नाही नाही त्याच्यामध्ये पिकलं मोत्यावनी घास. बेकार पल्ला या दुष्काळ होऊन दिसतोय सात. साथीच्या आबाळाविना नाही शेतीमध्ये रानात वातावरण गेलं या करपून. रानातलं धान सार करपून, आणि कोणाला सांगावं दुःख हाक मारून. आपलं विना पाऊस पडतंय का धाई धाई. पावसाविना नाही शोभा, पावसाविना नाही शोभा. शेतीमधल्या माळ्यामध्ये नाही माती, मातीविना नाही कुणाची आधार. पावसामुळं ही काही ठिकाणी आजच्या बेकार दुष्काळामध्ये म्हणलं तर चालेल. पावसाच्या वातावरणामुळं असं गोष्ट होऊन बसली की मातीमध्ये पाय टेकवता माणूसाचं ऊर भरून आलं, आणि पाणी पिकवता रानामधली माती करपून चालली. आणि करपून का चालली तर पावसाचा संवाद होऊन दिसना गड्या. पण पाऊस राहणार आहे, फक्त मेहनतीचा प्रकाश हा सूर्य देणार आहे. पण पावसाचा स्वाद आणि सुगंध मातीचा दरवळायला एक का येईना. पिकवलेला मोती आणि करपून गेलेली शेती हे बघून दुःख सहनच होईना. केला या घात, सूर्याविना नाही शोभा रानातल्या मातीला, आणि मातीविना नाही आधार ह्या जिंदगीच्या आधाराला. की शेतीमध्ये नाही कुणाचा सहवास, आणि माती गेली रानातली पाक धुरळून. की माती म्हणा पावसाचा वातावरण, की पाऊस काही ठिकाणी चांगला पडला आहे, काही ठिकाणी शेती नाही, काही ठिकाणी पाणी प्यायला नाही, काही ठिकाणी वातावरण काहीच नाही, काही ठिकाणची माती करपून गेली. आणि बघता एक लाईक आणि एक सबस्क्राईब घंटा प्रेस करा. आणि यूट्यूबवर तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या इकडं पाऊस कसा पडला आहे. आणि इंस्टा पेजला जाऊन फॉलोअर्स करा, वरती लिंक आहे. आणि जिंदगी पुढं हार आणि दुःख आलेलं शेतकरी झेलायला तयार आहे. नाही दुसरं कोण आलंय आणि गेलंय म्हणून सांगून उपयोग नाही. की सूर्याचा प्रकाश हा पडून करणार आहे, आणि एखाद्याच्या बोरीच्या काट्याला हात लावला म्हणून तो काट्या हातामध्ये घुसणार आहेत. पण बदलेली साथ कधीच वाया जात नाही, ही स्वतःवरती करा. काही ठिकाणी पाणी प्यायला नाही, की काही ठिकाणी शेती वाळून गेली, काही ठिकाणी गवत नाहीत, का काही ठिकाणी गवत आहेत. आमच्या तिकडे गवत आहेत पण ऊस चालला करपून, काही ठिकाणी राहिली नाही. काही ठिकाणी कवचित ऊस आहे, अजून त्या अगोदर दाखवला होता तुम्हाला. आणि काही ठिकाणी आता दोन सकाळच्या 7:30 वाजलात, दोन पल्ले आभाळ येते, शितोडा झाला आता ओलगार शितोडा झाला. आणि आणखीन पावसाचं वातावरण आहे, येतंय जातंय करतंय. आणि शेतीत नुसत्या पेरण्या करून ठेवायच्या तर कशा, नुसतं खुडकून पाळे घालून ठुलंय आणि करपून रान सगळीकडचं चाललंय ऊस. काही ठिकाणचा 10-10, 5-5 एकर ऊस ना बघू सुद्धा वाटते नाही. बघू डोळ्यानं बघू म्हणजे कळतं का तुम्हाला, बघू सुद्धा वाटते नाही. तुमच्या तिकडे कसा ऊस आहे कसा नाही हे कमेंट करून सांगा. धन्यवाद. मिळते हे अगली बार. कभी हार मत मान, आपला शेतकरी तो शेतकरीच आहे. यासाठी शेतकऱ्याचं दुःख कुणाला सांगून उपयोग नाही. हा